नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तसं त्यांनी फोटो पण टाकलेला आहे आणि हा तुम्हाला जाईल 14,000 रुपये. कोडिंगसाठी रेफर करतो. आहे 10th जनरेशन मध्ये तुम्हाला कॉलेजसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. सगळ्यात पॉवरफुल लॅपटॉप मिळून जाईल. 16 GB रॅम आहे, 512 GB 2K रेझोल्यूशन, स्क्रीन डिस्प्ले. आम्ही पहिल्यांदा बॅटरी फुल चार्ज करतो, त्याच्यानंतर चेक करतो किती तास चालणार. ही लोकल वाली आहे किंवा चायनीज वाली आहे. आता याच्यामध्ये काय लिहिलं तुम्ही एकदा चेक करा. काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लॅपटॉप आता काळाची गरज बनत चाललेला आहे. कॉलेज असो, ऑफिसेस असो, सर्व ठिकाणी लॅपटॉपचा यूज होतो. जेव्हा मार्केटमध्ये आपण नवीन लॅपटॉप घ्यायला जातो ना, त्याच्या किमती 60,000 90,000 असे चाललेले आहेत आणि बऱ्याच जणांना नवीन लॅपटॉप अफोर्ड करणं जमत नाही. तर मित्रांनो, काळजी करू नका, तुमच्यासाठी मी बजेटमध्ये लॅपटॉप घेऊन आलेलो आहे. मी आज मित्रांनो आलेलो आहे माय कम्प्युटर शॉपी, जे की पुण्यातले ट्रस्टेड लॅपटॉप शॉप आहे. आणि पाहू शकता बराच मोठा लॅपटॉपचा स्टॉक इथे आलेला आहे. 360 लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे. मेटल बॉडी वाले लॅपटॉप आहे, त्याचबरोबर 15.5 इंच वाले लॅपटॉप तुम्हाला मिळणार आहे. गेमिंग लॅपटॉप पण आलेले आहेत आणि हे सर्व लॅपटॉप मित्रांनो तुम्हाला एकदम बेस्ट बजेट प्राइस मध्ये मिळणार आहेत. आणि मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपी हे फेमस आहे क्वालिटी लॅपटॉप्स, त्याचबरोबर आफ्टर सेल सर्व्हिस आणि जेन्युइन पार्ट साठी. व्हिडिओला सुरुवात करूया आणि माय कम्प्युटर शॉपीचे जे ओनर आहेत अमोल सर, त्यांना आपण भेटूया. आणि अमोल सरांना मित्रांनो या इंडस्ट्रीमध्ये बराच मोठा एक्सपिरियन्स आहे. मित्रांनो, ते स्वतः गेमर आहेत, त्यांनी स्वतः गेमिंग पीसी पण बिल्ड केलेले आहेत, त्यामुळे त्यांना यातलं खूप सारं नॉलेज आहे. त्यामुळे त्यांनी तुमच्यासाठी खास बजेट प्राइस मध्ये इथे लॅपटॉप ते घेऊन आलेले आहेत. अगदी 14,000 रुपयापासून मित्रांनो इथे लॅपटॉपची सुरुवात होते. सर्व काही मित्रांनो तुम्हाला बिझनेस सीरीजचे लॅपटॉप मित्रांनो मिळणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे तुमचे आवडते लाडके अमोल सर. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. सर, या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळणार आहे? या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी बघायला मिळेल. मार्केटमध्ये आता शॉर्टेज चालू आहे लॅपटॉपचं, जे इम्पोर्ट लॅपटॉप आहे त्याचं शॉर्टेज चालू आहे, पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेली आहे. सर, एकदा इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ऍड्रेस आहे फ्लॅट नंबर 102, बिल्डिंगचं नाव आहे नाथसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव, बीके, पुणे 46. आणि इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आणि आपलं जे शॉप आहे विकली ऑफ असतं आपलं बुधवारी. आणि शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत. तुम्हाला जर लॅपटॉपची माहिती पाहिजे असेल किंवा इथलं शॉपचं लोकेशन ऍड्रेस पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. मेसेज केल्यानंतर तुम्हाला ऑटो रिप्लाय येईल. ऑटो रिप्लायमध्ये तुम्हाला ऍड्रेस पण मिळेल, लोकेशन मिळेल आणि आमच्याकडे जे लॅपटॉप अवेलेबल आहेत त्याचा कॅटलॉग मिळून जाईल. त्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला फोटो बघायला मिळतील, स्पेसिफिकेशन आणि प्राइस बघायला मिळेल. ओके, तर मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत. त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. अमोल सर, हे जे लॅपटॉप आहे तुमच्याकडे हे नक्की येतात कुठून? मित्रांनो, हे लॅपटॉप जे आहे ते बिझनेस सिरीज आहे. बिझनेस सिरीज म्हणजे काय? आयटी कंपनी जे लॅपटॉप वापरतात त्यांना बिझनेस सिरीज म्हणतात. त्यांच्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले किंवा स्पेशली कस्टमाइज केलेले लॅपटॉप अवेलेबल असतात. आणि हे आयटी कंपनी दर 3 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी काय त्यांचं प्रोजेक्ट असतं, 6 महिने चालतो, कधी 12 महिने चालतो. तर त्यांचं प्रोजेक्ट संपल्यानंतर किंवा त्यांना अपग्रेड करायचं असतं त्यावेळेस हे लॅपटॉप सेकंड हँड मार्केटमध्ये विकले जातात. तर ह्यालाच आपण रिफर्ब लॅपटॉप म्हणतात. रिफर्ब लॅपटॉप म्हणजे हे आयटी कंपनीने यूज केलेले असतात. एक्झाम्पल घ्या की 1000 लॅपटॉप कंपनीने विकले तर 1000च्या 1000 पूर्ण लॅपटॉप खराब नसतात. समजा त्याच्यामध्ये 10% जर लॅपटॉप खराब असतील, जसं कीबोर्ड गेले आहे किंवा स्क्रीन गेलेली आहे, तर ते ओरिजिनल स्पेअर पार्ट टाकलेले असतात. ते काय चायनीज किंवा लोकल कंपनीचे स्पेअर पार्ट नसतात, ते ओरिजिनल असतात. त्याला रिफर्ब लॅपटॉप म्हणतात. आणि सेकंड मार्केटमध्ये तुम्हाला हे लॅपटॉप बघायला मिळतात. मोस्टली तुम्हाला अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा कुठल्याही शोरूमला हे लॅपटॉप बघायला मिळत नाहीये. ते फक्त तुम्हाला सेकंड हँड मध्ये मिळतात किंवा तुम्ही डायरेक्ट डेलच्या वेबसाईटला किंवा HP किंवा लिनोवाच्या वेबसाईटला हे बिझनेस सिरीज लॅपटॉप बघायला मिळतात. सर, मग हे भारतातील आयटी कंपनीमध्ये यूज झालेले आहेत का लॅपटॉप? नाही, हे आपण जे मोस्टली लॅपटॉप विकतो ना ते सगळं इम्पोर्टेड लॅपटॉप विकतो. इम्पोर्टेड लॅपटॉप मध्ये मोस्टली जे मटेरियल येतं हे अमेरिकेतून येतं किंवा ऑस्ट्रेलियामधून येतं किंवा बाहेरच्या देशातून मध्ये येतं. ते सगळं मटेरियल दुबईला जमा होतं. दुबईमध्ये सगळे चेकिंग करतात आणि त्याच्यानंतर इंडियामध्ये येतं. आणि इंडियामध्ये आल्यावरती आपण खरेदी करतो. इथे इंडिया म्हणजे आयटी कंपनीमध्ये आपल्या भारतात पण वापरले जातात, पण आपल्या इथे वेदर एवढं खास नाहीये. जसं की आपल्याकडे डस्ट खूप जास्त असते, तर त्याच्यामुळे लॅपटॉपमध्ये डस्ट जास्त बघायला भेटते. त्याचं जे कूलिंग असतं ते कमी झालेलं असतं डस्टमुळे. किंवा आपल्याकडे एकदम रफेंट लॅपटॉप वापरतात, त्याच्यामुळे कीबोर्डवरती ऑइली डाग असतात किंवा कीबोर्ड घासलेला असतो, त्याचा बॅटरी बॅकअप नसतो. म्हणजे भरपूर त्या लॅपटॉपला काम करावं लागतं. त्याच्यामुळे आपण ते लॅपटॉप विक्रीला मांडत नाहीये. आणि विकल्यानंतर पण आपल्याला चांगली सर्व्हिस द्यायची असते. त्याच्यामुळे आपण जे लॅपटॉप आहे हे इम्पोर्टेड लॅपटॉप विकतो आणि एकदम क्लीन कंडिशनचे लॅपटॉप विकतो. असं नाही की याच्यामध्ये काय रिपेअरिंग वगैरे केलेलं आहे. रिपेअरिंगचं तर मटेरियल आम्ही कुठलंही घेत पण नाही आणि विकत पण नाही. पहिला लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप हा आपल्याकडे अवेलेबल आहे. हा लिनोवो थिंकपॅड T470. हा i5 6th जनरेशन सोबत येईल. याच्यामध्ये
8 GB रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज असेल 14 इंच आणि HD स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल 14,000 रुपयाला. ते चेक करा मित्रांनो, 14,000 तुम्हाला हा मिळणार आहे. या शॉप मधला एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. आणि सर या लॅपटॉप वरती काय काय काम करता येईल? तर तुम्हाला घरगुती काम करायचं असेल किंवा ऑफिसचं एक्सेल वर्ड किंवा ऑनलाईन काही काम असेल किंवा क्लासेस असतील तर त्याच्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे, 7000 सिरीज आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळतो ते i5 6 जनरेशन आहे. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे आणि 14 इंच फुल HD स्क्रीन असेल. याची जी स्क्रीनची क्वालिटी आहे एकदम छान क्वालिटी आहे. फुल HD असल्यामुळे त्याचं मल्टीमीडिया कन्झम्पन साठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. त्याची किंमत तुम्हाला जाईल 15,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 15,000 तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर हे जे सेकंड हँड लॅपटॉप्स आहेत तुमच्याकडे, यांची साधारण सरासरी लाईफ किती असते? मित्रांनो, तुम्ही i5 6 जनरेशन घेतलं तर ते कमीत कमी तुम्हाला 4 ते 5 वर्ष जाईल. जसं की जनरेशन आता मार्केटमध्ये चालू आहे 14वी जनरेशन आणि सेकंड हँड मध्ये मॅक्झिमम तुम्हाला 11 किंवा 12 मिळेल. कंपल्सरी तुम्हाला 11 तर सगळीकडे मिळून जाईल. तर 11 जनरेशन घेतलं तर ते 7-8 वर्ष आरामात चालतं आणि तुम्हाला 7-8 वर्षापर्यंत स्पेअर पार्ट पण त्याचे इझिली अवेलेबल होतं. कंझ्युमर सिरीज मध्ये जे आहे ते स्पेअर पार्ट 2-3 वर्षांनी मिळणं पण अवघड होतं. आता आमच्याकडे रिकरिंगची पण सुविधा आहे. भरपूर सारे क्लायंट देतात की सर माझा HP लॅपटॉप आहे, 2017 घेतलाय किंवा 18 घेतलाय तर त्याची बॅटरी ओरिजिनल पाहिजे, तर त्याचे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होत नाहीत. बिझनेस सिरीजचं कसं असतं, मास प्रोडक्शन असतं, हे खूप लॅपटॉप बनलेले असतात, मार्केटमध्ये खूप लॅपटॉप असतात. त्याच्यामुळे जे स्पेअर पार्ट आहे ते तुम्हाला 7-8 वर्षापर्यंत इझिली अवेलेबल होतात. नेक्स्ट लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7480. हा टच स्क्रीन मध्ये अवेलेबल आहे. बेस्ट बजेटमध्ये तुम्हाला टच स्क्रीन लॅपटॉप पाहिजे असेल तर तुम्ही हा लॅपटॉप घेऊ शकता. याच्यामध्ये सुद्धा i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे. 8 GB ची रॅम, 256 GB ची SSD. स्क्रीन साईज असेल 14 इंच फुल HD आणि ग्लास टच मध्ये असेल. त्याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 16,000 रुपये. 16,000 मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि ग्लास टच मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळतो. तुमच्याकडे कुठल्या कुठल्या कंपन्यांचे लॅपटॉप मिळून जातील? मोस्टली आपल्याकडे बिझनेस सिरीज लॅपटॉप अवेलेबल असतात. जसं की तुम्ही HP, डेल आणि लिनोवा या 3 कंपनीचे लॅपटॉप अवेलेबल आहे. पण आपण गेमिंग पण विकतो. त्यामध्ये Asus कंपनी आहे, MSI आहे किंवा Acer आहे किंवा डेल मध्ये पण येतात, HP मध्ये पण येतात. तर ते पण आपल्याकडे अवेलेबल असतात. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड E5470 मॉडेल आहे. हा i7 6 जनरेशन आहे. त्याच्यामध्ये 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज 14 इंच HD स्क्रीन असेल आणि याची किंमत जाईल 16,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 16,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे i7 6 जनरेशन मध्ये. सर बरेचसे व्ह्युअर्स आहेत, त्यांचं आहे ना जनरेशन मध्ये थोडंसं कन्फ्युजन येऊन जातं की तुम्ही i5 6 जनरेशन, i7 6 जनरेशन असं सांगतात. तर त्या जनरेशनमुळे लॅपटॉपच्या परफॉर्मन्स मध्ये काय फरक पडतो का? हा, ऍक्च्युअली काय असतं की प्रत्येक वर्षी इंटेल कंपनी किंवा AMD कंपनी हे नवीन टेक्नॉलॉजी जे आहे तर त्याच्यावरती तुम्हाला अपग्रेड मिळतं. जसं की आता हा माझ्याकडे i5 8 जनरेशन, याच्या अगोदरचे आपण बघितले i5 6 जनरेशन मध्ये ड्युअल कोर प्रोसेसर मिळतो आणि i5 8 जनरेशन मध्ये तुम्हाला मिळतं 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर जो की कोडिंगसाठी लागतो. तर प्रत्येक वर्षी नवीन टेक्नॉलॉजी येते, त्याच्यावरती नवीन लॅपटॉप बनतात आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला स्पीड भेटतं. किंवा नवीन टेक्नॉलॉजी जसे आले जसं DDR5 रॅम आहे किंवा जनरेशन 5 ची SSD आहे किंवा समजा आता एआयचे लॅपटॉप आले, एआयच्या लॅपटॉप मध्ये NPU येतो, तर तो एक वेगळा प्रोसेसर येतो एआयचा टास्क कम्प्लीट करण्यासाठी. तर या जनरेशन मध्ये असे चेंजेस होत राहतात. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, याचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा आपल्या शॉप मधला बेस्ट सेलर आहे आणि सगळ्यात जास्त मी रिकमेंड केलेला लॅपटॉप आहे. हा मोस्टली आपण कोडिंगसाठी रेफर करतो. ज्यांना कुणाला कमी बजेटमध्ये कोडिंगचा लॅपटॉप पाहिजे असेल किंवा नवीन ऑफिस ओपन केले स्टाफसाठी लॅपटॉप पाहिजे असेल, याचा बॅटरी बॅकअप खूप छान आहे, याची डिझाईन पण चांगली आहे. त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे हे 2019 किंवा 2020 येतं आणि याचा बॅटरी बॅकअप चांगला असल्यामुळे मी सगळ्यात जास्त रिकमेंड करतो. कारण काय होतं की समजा तुम्ही कॉलेजला घेऊन जाताय आणि सेकंड हँड लॅपटॉप आहे, 2 तासाचा बॅटरी बॅकअप असेल तर ते काम कम्प्लीट होत नाहीये. त्याच्यासाठी याला कमीत कमी 4 तास 5 तास कधी कधी 8 तास पण हा लॅपटॉप चालतो. तर त्याच्यामुळे हे सगळ्यात जास्त रिकमेंड करतो आणि याची किंमत सुद्धा कमी आहे. याची किंमत आहे 18,000. चेक करा, 18,000 मित्रांनो तुम्हाला हा मिळणार आहे. कोडिंगसाठी एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. सर इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत ते अपग्रेड करू शकतो का? हो मित्रांनो, मोस्टली सगळे जे लॅपटॉप आहेत त्याच्यामध्ये रॅम आणि SSD तुम्ही अपग्रेड करू शकता. रॅम तुम्ही कमीत कमी 16 GB करू शकता आणि SSD जे आहे
ती तुम्ही 1 TB करू शकता आणि ती सुविधा पण आपल्याकडे अवेलेबल आहे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला SSD वगैरे अपग्रेड करून मिळेल आणि रॅम वाढून पाहिजे असेल तर 5 मिनिटं लागतात. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7400. 7000 सिरीज आहे, डेलची प्रीमियम सिरीज आहे. एकदम स्लिम आणि लाईट वेट लॅपटॉप येतो. याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची स्क्रीन असेल, फुल HD आहे. याची किंमत आहे तुम्हाला फक्त 18,500. 18,500 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार. सर, आतापर्यंत जेवढे काही लॅपटॉप तुम्ही दाखवलेत ते डेल कंपनीचेच तुम्ही दाखवलेत. तर डेल कंपनीला जास्त प्रॉब्लेम वगैरे असतो का या लॅपटॉपला? नाही, असं नाहीये. जसं की आपल्या भारतामध्ये स्प्लेंडर गाडी तुम्हाला जिकडे बघेल तिकडे बघायला मिळते, म्हणजे अख्ख्या भारतामध्ये स्प्लेंडर गाडी फेमस आहे. तसं हे बाहेरच्या देशामध्ये सगळ्यात जास्त डेल विकला जातो. आता कंपनी जर डेल युज करते तर मार्केटमध्ये पण डेलच येणार. समजा HP कमी युज करत असेल किंवा लिनो कमी युज करत असेल, सेकंड हँड मार्केटमध्ये ते अवेलेबलच होणार नाही. त्याच्यामुळे आमचं पण ट्रस्टेड डेलवर येते, स्पेअर पार्ट वगैरे तुम्हाला इझिली अवेलेबल होतात. आणि सेलर या नात्याने पण आम्ही विचार करतो की मी असं कुठलं लॅपटॉप विकायला नको जे स्पेअर पार्ट मिळत नाहीये. जसं की कम्पेअर केलं लिनो आणि HP मध्ये ते लॅपटॉप येतानाच कमी येतात, ते स्पेअर पार्ट मिळणं पण थोडंसं म्हणजे 7 दिवस लागतात, ते 2 दिवस लागतात. असं डेलचं नाही, तुम्हाला ऑन दी स्पॉट सेम डेला पण मिळून जातं स्पेअर पार्ट. म्हणून आम्ही रिकमेंड पण करतो की तुम्ही डेल लॅपटॉप घ्या किंवा HP वगैरे घ्या, की त्याचे स्पेअर पार्ट इझिली अवेलेबल होतात. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7490. हा सुद्धा आम्ही खूप जास्त रिकमेंड लॅपटॉप करतो. ही पण डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे आणि 12 महिने हा लॅपटॉप अवेलेबल असतो. त्याच्यामध्ये i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम आहे, 256 GB SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन आहे. याची किंमत तुम्हाला जाते 18,500. आपण मित्रांनो 18,500 तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन पाहू शकतो. सर, इथे जेवढे काही लॅपटॉप्स आहेत त्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळेल का? हो मित्रांनो, आपल्याकडे लॅपटॉपला 30 दिवसाची टेस्टिंग वॉरंटी आहे. 30 दिवसामध्ये काही प्रॉब्लेम आढळला तर डायरेक्ट पीस टू पीस रिप्लेसमेंट आहे. यानंतरचा लॅपटॉप आहे मित्रांनो डेल लॅटिट्यूड 5400. हा सुद्धा डेलची प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये i7 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD. याची किंमत जाईल तुम्हाला फक्त 21,000. चेक करा, 21,000 तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल केलेला आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात की 1 मंथची वॉरंटी तुमच्याकडे आहे. समजा एखाद्याला 25व्या दिवशी प्रॉब्लेम आला, पण तो पुण्यात नाहीये, कुठेतरी लांब आहे आणि त्याला इथे यायला जमत नसेल 1-2 दिवसामध्ये, तर त्यावेळी कसं काय होईल? मोस्टली काय होतं की लॅपटॉपला प्रॉब्लेम येत नाहीये. जर कस्टमरचं असं म्हणणं असतं की सर मी लांबून आले गावावरून, मोस्टली तुमचा व्हिडिओ बघून सर अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात, 700-800 किलोमीटरवरून पण लोक येतात, मुंबईचे लोक सुद्धा येतात. मुंबईला तर एवढं मोठं मार्केट आहे, तरी पण आपल्याकडे लोक येतात. तर त्यांना मी सांगू इच्छितो, जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही की 30 दिवसाच्या आतमध्ये प्रॉब्लेम आला नाही, आपल्याला इथे पुण्यात येता येत नसेल, तर त्यावेळेस काय काम करायचं की तुम्ही एक व्हिडिओ कॉल करायचा. व्हिडिओ कॉलवरती प्रॉब्लेम दाखवायचा. समजा कीबोर्ड चालत नाहीये, कीबोर्डचं कुठलं बटन चालत नाही किंवा लॅपटॉप ऑन होत नाहीये, फक्त तो प्रॉब्लेम आम्ही रजिस्टर करू. त्याच्यानंतर तुम्ही ते लॅपटॉप कुरिअर करा किंवा 40व्या दिवशी या, नाही तर 50व्या दिवशी तर तो लॅपटॉप वॉरंटीमध्ये रिप्लेस करून मिळेल. असं नाहीये की 30 दिवसानंतर आलं तर वॉरंटी मिळणार नाही, असं आपल्याकडे नाहीये. आपण तुम्हाला ते वॉरंटीमध्ये रिप्लेसमेंट करून देऊ. मोस्टली आपले सगळे लॅपटॉप व्यवस्थित टेस्ट केलेले असतात, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येणार नाहीये. काही लोकांना काळजी वाटते की नाही बाबा एवढ्या लांब पुण्याला जायचं किंवा पुण्यावरून लॅपटॉप मागवायचा आणि काय खराब झालं तर पुण्याला जावं लागणार, तर याची पण काही गरज नाहीये. आता माझ्याकडे कमीत कमी महिन्याला 100 ते 120 लॅपटॉप येतात, ते सगळे कुरिअर येतात. असं नाहीये की मी जाऊन आणतोय किंवा एखादा माणूस इथं आणून देतोय, हे सगळं कुरिअरनं येतं. कुरिअरनं व्यवस्थित लॅपटॉप येतात, काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही पण जेव्हा तुम्हाला कुरिअर करू तर मोस्टली लोक म्हणतात की आम्हाला येणं जमत नाही. येणं जमत नसेल तर तुम्ही इथून ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि लॅपटॉप घरपोच मागवू शकता. त्याला ऑनलाईन लॅपटॉप मागवायचा असेल तर त्याची प्रोसेस काय असणार? खाली जो नंबर दिलाय त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉल करा आणि सांगा सर माझी अशी रिक्वायरमेंट आहे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी तुम्हाला व्हॉट्सअपला त्याची डिटेल्स पाठवतो. समजा की तुम्हाला i5 8 जनरेशनचा पाहिजे किंवा i5 10 पाहिजे, 11 पाहिजे, तर त्याचे स्पेसिफिकेशन, त्याचे ओरिजिनल लॅपटॉपचे फोटो वगैरे पाठवेल. तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा त्याची कंडिशन बघू शकता किंवा आम्ही इथून व्हिडिओ शूट करून त्याचा सिरियल नंबर वगैरे सगळं तुम्हाला पाठवू. त्याच्यानंतर तुम्ही कंडिशन बघा, कंडिशन तुम्हाला ओके असेल तर ऑनलाईन पेमेंट करा. आपल्याकडे जी डिलिव्हरी आहे ती प्रीपेड आहे, की COD अवेलेबल नाहीये. तर प्रीपेड डिलिव्हरी असल्यामुळे तुम्हाला पेमेंट पहिल्यांदा करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेम डे डिस्पॅच केलं जाईल कुरिअर आमच्याकडून. आणि जेवढा तुमचा डिस्टन्स असेल, समजा मुंबईला असेल तर नेक्स्ट डेला भेटतं किंवा सातारा सांगलीला असेल तर 2 दिवसात भेटतं, कोल्हापूरला पण 2 दिवसात भेटतं. तर कुरिअर आम्ही पाठवून देईल आणि कुरिअर तुमच्या हातापर्यंत यायची जबाबदारी आमची असेल. की समजा त्याच्यामध्ये काय डॅमेज झालं तर त्याचं नुकसान तुमचं नसेल, ते आमचं असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिसिव्ह झाल्यानंतर वॉरंटी सुरू होईल. पुढचा लॅपटॉप सर. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HPचा इलाइट बुक आहे 840G5. खूप फेमस मॉडेल आहे. फेमस याच्यामुळे आहे की हा दिसायला एकदम छान लॅपटॉप आहे.
आणि हे मेटल बॉडी सोबत येते, एकदम छान दिसायला लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशनचा प्रोसेसर आहे आणि 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंच फुल एच डी डिस्प्ले असेल. ची किंमत जाईल तुम्हाला 21,000. चेक करा, 21,000 तुम्हाला मिळतोय. मेटल बॉडीमध्ये हा लॅपटॉप असणार आहे, ट्रेंडिंग लॅपटॉप आहे. तर बरेचसे युवर्स आहेत, त्यांचे रिक्वायरमेंट असते लोन, फायनान्स वगैरे, EMI वगैरे, तसं काही ऑप्शन तुमच्याकडे आहे का? मित्रांनो, हे सेकंड हँड लॅपटॉप असल्यामुळे लोन होत नाहीये. तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डवरती तुम्ही हे लॅपटॉप घेऊ शकता, पण बजाजचं किंवा बाकीचं EMI ची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. पुढचा लॅपटॉप सर मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हा i5 8 जनरेशन नंतर जो 10 जनरेशन आहे हा सगळ्यात जास्त मी रिकमेंड करतो. याच्यामध्ये तुम्हाला जो प्रोसेसर मिळेल i5 10 जनरेशन आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंच फुल एच डी डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाते तुम्हाला 22,000 रुपये. चेक करा, लेटेस्ट जनरेशन मध्ये आहे, 10 जनरेशन मध्ये तुम्हाला मिळते 22,000 किंमत असणार आहे. असे आपले व्ह्युअर्स आहेत, त्यांना HCPU वगैरे म्हणजे लॅपटॉपची रिक्वायरमेंट असते. HCPU म्हणजे नक्की काय, तर आपले व्ह्युअर्स HCPU जे असतात ना ते मोस्टली तुमचा एकदम हेवी टास्क असेल, जसं की व्हिडिओ एडिटिंग आहे किंवा 3D जर कुठलंही काम करायचं असेल किंवा हाय लेवलची कोडिंग करायची असेल तर त्यासाठी HCPU लागतो. त्याच्यासाठी जे सिरीज येते लॅपटॉपमध्ये मोस्टली U सिरीज असते. U सिरीज वरती पण तुम्ही कोडिंग वगैरे किंवा भरपूर सारं काम करू शकता. असं नाही की CPUच पाहिजे. HCPU मध्ये तुम्हाला ग्राफिक कार्ड पण मिळतं, जसं की गेमिंगचे जे लॅपटॉप असतात. पण काही काही जे लॅपटॉप असतात ते विदाउट ग्राफिक कार्ड आणि S सिरीज सोबत येतात. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्याकडे S सिरीज मध्ये पण लॅपटॉप अवेलेबल आहे. हे डेल लॅटिट्यूड 5400 मॉडेल आहे. याच्यामध्ये i5 10 जनरेशनचं प्रोसेसर आहे, 8GB रॅम आहे, 256GB SSD, 14 इंच फुल HD आहे आणि याची किंमत आहे तुम्हाला 23,000. पाहू शकता 23,000 तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशन मध्ये आणि एच प्रोसेसर मध्ये हा लॅपटॉप आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा टच स्क्रीनचा मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i5 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंच फुल एच डी टच स्क्रीन डिस्प्ले असेल आणि याची किंमत आहे तुम्हाला फक्त 23,000. 23,000 तुम्हाला मिळणार आहे. हा पण 10 जनरेशन मध्ये आहे, टच स्क्रीन मध्ये लॅपटॉप असणार. तर मार्केटमध्ये Xiaomi, Zebronics यासारख्या कंपन्या पण अवेलेबल आहेत आणि त्या पण स्वस्तामध्ये लॅपटॉप प्रोव्हाइड करत आहेत. तर ते लॅपटॉप घेणं योग्य राहील का? मित्रांनो, काय होतं की नवीन कंपन्या येत जातात की जसं की नोकिया या कंपनीने पण लॅपटॉप बनवले होते, तर त्याच्यामध्ये काय होतं त्यांची एक्सपर्टीज नसते. जसं की डेल कंपनी आहे, लिनोवो कंपनी आहे, यांची एक्सपर्टीज आहे की त्यांच्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा त्यांचा जो अनुभव आहे तो तगडा अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे लॅपटॉप असतात थोडेसे कॉस्टली असतात, पण व्यवस्थित रिसर्च करून बनवले असतात किंवा त्यांचं ड्युरेबल किंवा लाईफ जे आहे ती बाकीच्या पेक्षा जास्त असते. आणि मेन म्हणजे काय आहे की लॅपटॉप कधीही घेताना समजा इन फ्युचर काय खराब झालं तर त्याची सर्व्हिस मिळणं महत्वाचं असतं. समजा तुम्ही नोकियाचा लॅपटॉप घेतलाय किंवा आता नवीन कंपनी आली अविता म्हणून, तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला सर्व्हिस भेटत नाहीये. समजा बॅटरी खराब झाली, चार्जर खराब झालं तर तुम्हाला ते स्पेअर पार्ट मिळत नाहीये. तर अशा कंपनी तुम्ही अवॉइड करा आणि घेताना तुम्ही ब्रँडेडच लॅपटॉप. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, याचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे आणि हा i5 11 जनरेशन सोबत मिळेल. 16GB रॅम आहे, 256GB SSD, स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD आहे. कॉलेजसाठी एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. याची किंमत आहे तुम्हाला 25,000. तर म्हणजे पाहू शकता 25,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे, 11 जनरेशन मध्ये आहे. नेक्स्ट काय दाखवते सर? मित्रांनो, याचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा सुद्धा i5 11 जनरेशन सोबत मिळेल. 16GB रॅम आहे, 256GB SSD, 14 इंच फुल HD. तुम्हाला जाईल 26,000. तर म्हणजे पाहू शकता 26,000 तुम्हाला हा मिळणार आहे. हा पण 11 जनरेशन मध्ये तुम्हाला. सर पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5411. हा सुद्धा एस सिरीज मध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये i7 10 जनरेशन प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD, 14 इंच फुल HD डिस्प्ले असेल. याची किंमत तुम्हाला जाईल 26,000. तर म्हणजे पाहू शकता 26,000 तुम्हाला मिळणार आहे 10 जनरेशन मध्ये हा लॅपटॉप. सर मेटल बॉडी मध्ये काय लॅपटॉप वगैरे आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, आपल्याकडे HPचा इलाइट बुक आहे 840G5. हा i7 8 जनरेशन सोबत येईल. 16GB रॅम आहे, 512GB SSD, 14 इंच फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,000. तर म्हणजे पाहू शकता 27,000 तुम्हाला हा मिळणार आहे. HPचा लॅपटॉप आहे. सर आपले बरेचसे व्ह्युअर्स आहेत ते शेअर मार्केट ट्रेडिंग वगैरे करत असतात, तर त्यांना थोडी मोठे स्क्रीनचे लॅपटॉप लागतात, तर तसे काय आहे का तुमचं? हो मित्रांनो, आपल्याकडे HP इलाइट बुक आहे 850G3 मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i5 6 जनरेशनचा प्रोसेसर आहे, 8GB रॅम, 256GB SSD, स्क्रीन साईज आहे 5 आहे, LG स्क्रीन असेल आणि हा तुम्हाला जाईल 18,000 रुपये.
तर मंडळी पाहू शकता 18,000 तुम्हाला मिळणार आहे आणि 15.5 इंच मध्ये हा लॅपटॉप असणार आहे. सर अजून काही व्हरायटी पाहायला मिळेल का? हो, याच्यानंतर आपल्याकडे आहे डेल लॅटिट्यूड 5.90 हा i5 8 जनरेशन मध्ये तुम्हाला 15.5 स्क्रीन मध्ये मिळेल. 8 GB ची रॅम आहे, 256 GB SSD. स्क्रीन साईज याची 15.5 फुल HD आहे आणि हा तुम्हाला जाईल 20,000. तर मंडळी चेक करा, 20,000 सरांनी हा लॅपटॉप आपण तुम्हाला 15.5 इंच मध्ये. पुढचा लॅपटॉप कुठला सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5510 i5 10 जनरेशन सोबत मिळेल. याच्यामध्ये 8 GB ची रॅम, 256 GB ची SSD, 15.5 फुल HD स्क्रीन असेल. याची किंमत आहे 25,000. चेक करा मित्रांनो, 10 जनरेशन मध्ये आहे 25,000 तुम्हाला. नेक्स्ट लॅपटॉप कुठला सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7420. ही डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे, स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये i5 11 जनरेशनचा प्रोसेसर मिळेल. 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे. याची किंमत आहे तुम्हाला 28,000. स्लिम लॅपटॉप आहे, 28,000 तुम्हाला मिळते. पुढचा लॅपटॉप कुठला सर? यानंतर लॅपटॉप आहे HPचा 640 G8 मॉडेल आहे. त्याच्यामध्ये i5 11 जनरेशन प्रोसेसर आहे, 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD, सिल्वर कलर मध्ये आहे, मेटल बॉडी आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 28,500 तुम्हाला हा लॅपटॉप मिळते. i5 11 जनरेशन मध्ये असणार आहे. सर पुढे काय दाखवत आहे? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे HPचा 830 G8 मॉडेल आहे. हा सुद्धा i5 11 जनरेशन मध्ये मिळेल. त्याच्यामध्ये 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 29,000. 29,000 तुम्हाला मिळतो आणि कॉम्पॅक्ट साईज मध्ये मित्रांनो हा लॅपटॉप असणार आहे. सर लॅपटॉपच्या स्क्रीन साईज मध्ये काय फरक असेल तर त्यामुळे किमतीमध्ये काय फरक पडतो का? हो मित्रांनो, 14 इंच जे येते ते नॉर्मल साईज आहे आणि त्याची प्राइस जास्त असते कम्पेअर टू 13.3. आता जसं तुम्ही दोन्ही पण i5 11 जनरेशन बघितलं, पण जो 14 इंच आहे त्याची प्राइस थोडीशी जास्त असते आणि 13.3 आहे तर त्याची प्राइस थोडीशी कमी असते. 1,000 ते 1,500 रुपये फरक पडतो. पुढचा लॅपटॉप कुठला सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे HPचा 830 G8 मॉडेल आहे. टच स्क्रीन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला i5 11 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB ची रॅम, 256 GB ची SSD. स्क्रीन साईज 13.3 आहे आणि टच डिस्प्ले असेल. याची किंमत जाईल तुम्हाला 30,000. आपण तुम्हाला 11 जनरेशन मध्ये मिळते, 30,000 किंमत असणार. पुढचा लॅपटॉप कुठला सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7410. ही डेलची प्रीमियम सिरीज आहे, एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD डिस्प्ले असेल. त्याची किंमत तुम्हाला 30,000 रुपये जाईल. 30,000 तुम्हाला मिळणार आहे. आपण i7 10 जनरेशन मध्ये तुम्हाला लॅपटॉप मिळतो. नेक्स्ट काय दाखवते सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हे i7 11 जनरेशन सोबत लॅपटॉप येतो. त्याच्यामध्ये 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 14 इंची फुल HD आहे. त्याची किंमत तुम्हाला जाईल 30,000 रुपये. 30,000 मध्ये आपल्या शॉप मधला सगळ्यात पॉवरफुल लॅपटॉप मिळून जाईल. 30,000 तुम्हाला मिळणार आहे i7 11 जनरेशन मध्ये मित्रांनो हा लॅपटॉप. पुढे काय दाखवते सर? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7320. हा सुद्धा i7 11 जनरेशन सोबत लॅपटॉप तुम्हाला मिळेल. 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे. एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. हा तुम्हाला जाईल 32,000. आपण 11 जनरेशन मध्ये मिळते, 32,000 किंमत असणार आहे. सर सध्या मार्केटमध्ये 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड आहे, तर तुमच्याकडे तसे काही लॅपटॉप आहेत का? हो मित्रांनो, आपल्याकडे 360 पण लॅपटॉप अवेलेबल आहे. हा लॅपटॉप तुम्ही बघू शकता, डेल लॅटिट्यूड 5310 आहे. हा i5 10 जनरेशन सोबत येतो. 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज असेल 13.3 इंच आणि फुल HD डिस्प्ले असेल, फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असेल. याची किंमत तुम्हाला जाईल 26,000. तर मंडळी पाहू शकता 26,000 तुम्हाला मिळणार आहे. 10 जनरेशन सोबत तुम्हाला 360 लॅपटॉप मिळतो. पुढे कुठला लॅपटॉप आहे? मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे Lenovo L13 Yoga आहे. हा सुद्धा 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला i5 10 जनरेशन प्रोसेसर मिळेल. 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे, 13.3 इंच फुल HD आहे आणि याच्यासोबत मित्रांनो स्टायलस पेन पण फ्री आहे, जो कंपनीने प्रोव्हाइड केलेला असतो. या इनबिल्ट पेन आहे याच्याबद्दल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 26,000. 26,000 तुम्हाला अजून 360 लॅपटॉप 10 जनरेशन सोबत तुम्हाला मिळते. मित्रांनो यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 7390. हा सुद्धा 2-in-1 लॅपटॉप आहे, 360 लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये i7 8 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे आणि याची किंमत तुम्हाला जाईल 27,000. मंडळी पाहू शकता 27,000 तुम्हाला लॅपटॉप मिळणार आहे. नेक्स्ट काय दाखवतो? मित्रांनो नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5310. हा i7 10 जनरेशन सोबत येतो. याच्यामध्ये 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे
आणि टच डिस्प्ले असणार आहे फुल HD मध्ये. याची किंमत तुम्हाला जाईल 30,000. ती सर तुम्हाला मिळणार आहे i7 10 जनरेशन मध्ये 360 लॅपटॉप अजून एक सरांकडे अवेलेबल आहे. मित्रांनो यांचा लॅपटॉप आहे, डेलचा लॅपटॉप आहे. डेलची प्रीमियम सिरीज आहे, मेटल बॉडी मध्ये 7420 आहे. याच्यामध्ये i7 11 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD. स्क्रीन साईज 14 इंच आहे, फुल HD आहे आणि हा सुद्धा 2-in-1 टच डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 38,000. मंडळी चेक करा, 38,000 किंमत असणार आहे. i7 11 जनरेशन सोबत तुम्हाला 360 लॅपटॉप मिळतो. हा HP प्रो बुक मॉडेल आहे, हा सुद्धा 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर येतो हा AMD चा येतो. AMD Ryzen 7 चा प्रोसेसर आहे. 8 कोर 16 थ्रेड प्रोसेसर आहे. ज्याला कोडिंग साठी पाहिजे किंवा एकदम हेवी टास्क साठी पाहिजे तर त्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे, 13.3 इंच फुल HD डिस्प्ले असेल आणि याची किंमत जाईल तुम्हाला 34,000 मित्रांनो किंमत असणार आहे. AMD Ryzen सोबत तुम्हाला हा 360 लॅपटॉप मिळतोय. सर तुमच्याकडे काही युनिक असा लॅपटॉप आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट सर्फेस 3 आहे, जो की खूप फेमस आहे आणि एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप येतो. त्याच्यामध्ये जे प्रोसेसर आहे हा i5 10 जनरेशन आहे, 8 GB ची रॅम आहे, 256 GB ची SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच आहे आणि हा 2K रेझोल्युशन टच स्क्रीन डिस्प्ले असलेला लॅपटॉप आहे. आज जरी नवीन लॅपटॉप घ्यायचा म्हणलं तर कमीत कमी 90,000 रुपयाला लॅपटॉप येतो. तुम्ही बघू शकता ही मेटल बॉडी एकदम स्लिम लाईट वेट आहे, एकदम स्लिम लाईट वेट लॅपटॉप आहे. हा तुम्हाला जातो 32,000. 32,000 तुम्हाला हा मायक्रोसॉफ्ट सर्फेस सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. सर आतापर्यंत जेवढे काही लॅपटॉप तुम्ही दाखवले त्यात ग्राफिक्स कार्ड तुम्ही काही मेन्शनच केलेत नाही, असं का? मित्रांनो, जे बाकीचे आता लॅपटॉप आतापर्यंत जेवढे दाखवले ना त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड ग्राफिक कार्ड येतं. समजा इंटेलचं CPU असेल तर त्याच्यात इंटेलचं ग्राफिक येतं, ते बाय डिफॉल्ट येतं. पण ते एकदम बेसिक ग्राफिक कार्ड असतं, त्याच्यामध्ये तुम्ही गेमिंग करू शकत नाही किंवा तुमचा व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल किंवा 3Dचं कुठलं जसं की AutoCAD आहे किंवा सॉलिड वर्क आहे, 3D कुठले सॉफ्टवेअर आहे तर ते त्याच्यावरती वर्क होत नाहीये. त्यासाठी डेडिकेटेड ग्राफिक कार्ड लागतं आणि ते ह्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जसं की हा लॅपटॉप आहे HP ZBook 15 G4 मॉडेल येतो. याच्यामध्ये i7 7 जनरेशन प्रोसेसर आहे, 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे आणि NVIDIA Quadroचं ग्राफिक कार्ड आहे. नॉर्मली जे ग्राफिक कार्ड येतं हे GTX येतं किंवा RTX येतं. GTX आणि RTX हे बनवले गेमिंगसाठी आणि जे Quadroचे ग्राफिक कार्ड बनवले हे स्पेशली तुमचे जे सॉफ्टवेअर असतील तर त्याच्यासाठी हे ग्राफिक कार्ड ऑप्टिमाइज केलेलं असतं. आणि याच्यामध्ये 4 GB चं ग्राफिक कार्ड आहे. स्क्रीन साईज 15.5 आहे आणि फुल HD डिस्प्ले असेल. हे मेटल बॉडीमध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 रॅम स्लॉट मिळतात. याला वर्क स्टेशन म्हणतात आणि हे खूप कॉस्टली येतात. नवीनची प्राइस स्टार्टिंग प्राइस जर 2 लाख 2.5 लाख 3 लाख तर हे तुम्हाला जाईल 30,000 मध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही 3Dचं सॉफ्टवेअर आरामात युज करू शकता. मिनी वर्क स्टेशन सरांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. ZBook कॉन्फिगरेशन चेक करा, तर एकदम हाय एंडचं वर्क वगैरे तुम्हाला करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही या लॅपटॉपकडे जाऊ शकता. सर डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डमध्ये अजून काही लॅपटॉप आहेत का? हो मित्रांनो, आपल्याकडे डेल प्रिसिजन 5530 अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये i7 8 जनरेशन प्रोसेसर येतो, 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे आणि NVIDIA Quadro PU1000 हे 4 GB चं ग्राफिक कार्ड आहे. त्याची जी स्क्रीन आहे ही 4K टच स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला 38,000. 38,000 मिळून तुम्हाला हा डेलचा लॅपटॉप मिळणार आहे. सर इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचं तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? जसं की तुम्ही इथे बघू शकता की आपण प्रत्येक लॅपटॉप मध्ये ना एक सॉफ्टवेअर टाकतो बॅटरी मॉनिटरचं आणि त्याच्यामध्ये बॅटरी चेक करतो. इथे युट्यूब तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता, हे युट्यूब चालू आहे, इथे वायफाय चालू आहे आणि साऊंड चालू आहे. तर इथे आपण चेक करू शकता की बॅटरी 100% वरनं 34% आली. म्हणजे आम्ही पहिल्यांदा बॅटरी फुल चार्ज करतो आणि त्याच्यानंतर चेक करतो की किती तास चालला. तर इथे दाखवत आहे बघा 3 तास 53 मिनिटं, म्हणजे 4 तास चालला आहे आणि बॅटरी रिमेनिंग आहे 34%. तर अशा प्रकारे बॅटरी टेस्ट केली जाते की आपण जास्त फोकस करतो की रिअल लाईफ मध्ये बॅटरी किती तास चालेल, की बॅटरी किती MAH आहे, बॅटरीची हेल्थ किती आहे, बॅटरीचा सायकल काउंट किती आहे. आणि कस्टमरला याच्याशी जास्त घेणं देणं नाही. कस्टमरला हे घेणं देणं आहे की मला रिअल लाईफ मध्ये किती बॅटरी मिळेल. समजा बॅटरी चेंज केली असेल, लोकल टाकली असेल आणि बॅटरीची हेल्थ 100% आहे आणि बॅटरी अर्धा तास चालत असेल तर कस्टमरला आपण सांगू शकतो का तर बॅटरीची हेल्थ 100% आहे, तुम्ही चालवून घ्या. आणि कस्टमरला तसं चालणारच नाही. कस्टमरला काय चालेल की बॅटरीची हेल्थ 70% आहे पण बॅटरी 4 तास चालते, 3 तास चालते, 5 तास चालते. आपण मिनिमम सेकंड हँड लॅपटॉप असल्यामुळे 2 तासाची गॅरंटी देतो. कमीत कमी 2 तास तरी आरामातच चालणार, पण त्याच्यापेक्षा जास्तच चालतो. जसं की तुम्ही आज बघितलं की 34% बॅटरी रिमेनिंग आहे आणि तो 4 तास चाललेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण जे SSD वापरतो त्या ब्रँडेड आहेत. ह्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला दिसतंय बघा मायक्रॉनची NVMe वापरलेली आहे. त्याच्यानंतर इथे पण NVMe SK Hynix कंपनीचे आहे, इथे तोशिबाचे आहे किंवा सॅमसंग किंवा मायक्रॉनचे आहे. तर आपण अशा ब्रँडेड SSD वापरतो. आम्हाला जे लॅपटॉप सोबत येतात किंवा मार्केटमध्ये जे मिळतात
जसं की मी तुम्हाला इथे दाखवू शकतो, मार्केटमध्ये ज्या मिळतात, ही जी लाईन आहे ही लोकलवाली आहे किंवा चायनीज वाली आहे. तर ह्या SSD मार्केटमध्ये तुम्हाला लॅपटॉपमध्ये मिळतात. तुम्ही बऱ्याचशा वेळा बघाल की कधी कधी लॅपटॉपच्या प्राइस कमी असतात. कमी ह्याच रिझनमुळे असतात की त्यांच्याकडे लोकल SSD असतात. आपण काय करतो, लोकल SSD काढतो आणि ब्रँडेड टाकतो. जसं की आता इथे WD कंपनीची आहे, ही किंगस्टनची आहे, ही सॅमसंगची आहे. तर हे आपण ब्रँडेडवाला SSD टाकतो. आणि मार्केटमध्ये चायनीज रॅम पण आहेत. जसं तुम्ही इथे बघू शकता, ह्या दोन्ही पण तुम्हाला सॅमसंग कंपनीच्या दिसतात. आता हे दिसताना सॅमसंग कंपनीचे दिसतात, पण यातली एक डुप्लिकेट आहे, एक ओरिजिनल आहे. आता हे बघणार कसं, जसं की रॅम उलटी केली तर ह्याच्यामध्ये चिप्स आहेत. त्या चिप्सवरती ना जर झूम केलं तर तुम्ही इथे बघाल की ते सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी SEC लिहिलेलं आहे. इथे बघा, इथे SEC लिहिलेलं आहे, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक कंपनी. आणि हीच रॅम जर दुसरी बघितली तर ह्याच्यावरती काहीच मार्किंग नाही आहे. तर हे डुप्लिकेट आहे. तर डुप्लिकेटला मोस्टली इथं ऑन लिहिलेलं असतं आणि ह्या ओरिजिनलवरती तसं लिहिलेलं नसतं. तर ह्याच्यावरून कळतं की हे डुप्लिकेट आहेत. ह्या पण चालतात, पण तेवढ्या स्पीडने चालणार नाही किंवा त्याची लाईफ तेवढी नसते. त्याच्यामुळे पैसे सेलरचे वाचतात आणि तुम्हाला कमी प्राईसमध्ये लॅपटॉप दिले जातात. आता काही जण म्हणतात की सर तुमच्याकडे जे लॅपटॉप आहेत ते महाग आहेत आणि बाकीच्या ठिकाणी स्वस्त आहेत. जसं की आता एक गेल्या आठवड्यात एक कस्टमर आलं होतं पिंपरी चिंचवडमधून. तर त्यांना लॅपटॉप पाहिजे होता ग्राफिक कार्डचा, AutoCAD वगैरे 3D सॉफ्टवेअर चालवण्यासाठी. तर ते चौकशी करत होते, माझ्याकडे आले आणि त्यांना सांगितलं सर ग्राफिक कार्डचा, म्हणजे त्यांचं आधी काय पहिल्यांदा काम विचारलं. तर ते म्हटलं सर 3Dचं काम करायचं आहे आम्हाला, तर लॅपटॉप दाखवा. मी म्हटलं सर कमीत कमी स्टार्टिंग प्राइस आहे 30,000 रुपये. त्या 30,000मध्ये त्यांना 4 GB ग्राफिक कार्डवाले लॅपटॉप आपण सजेस्ट केले होते. तर ते म्हटले असे बोलता सर तुमच्याकडे लॅपटॉप खूपच महाग आहे. मी म्हटलं का हो सर असं का? मी म्हटलं त्यांना विचारलं की सर तुम्ही मार्केट केलेत का? ते म्हटले हो सर मी पिंपरीला जाऊन आलो. मी म्हटलं मग काय म्हणजे कोटेशन काय तर दिलं असेल. मग त्यांनी एक फोटो काढलेला होता, तर ते दाखवलं. त्याच्यामध्ये जो लॅपटॉप होता तो डेल लॅटिट्यूड 5400 होता. त्याच्यामध्ये 16 GB रॅम आणि 512 GB SSD होते. आणि जे इंटिग्रेटेड ग्राफिक कार्ड आहे इंटेलचं, ते ग्राफिक कार्ड म्हणता पण येत नाही, इंटेलचं जे बेसिक ग्राफिक आहे ते 16 GB रॅम केल्यामुळे 8 GB दाखवत होतं. आता तुम्हालाही माहिती आहे की ते इंटिग्रेटेड ग्राफिक कार्डवरती 3D काम चालणार आहे का? अजिबात नाही चालणार. पण मार्केटमध्ये सर्रास लोक असं मिसलिडिंग करतात की इंटेलचं ग्राफिक कार्ड आहे ते डेडिकेटेड म्हणून तुम्हाला सांगतात. आणि बऱ्याचशा वेळा असं होतं की कस्टमर ते ग्राफिक कार्ड आहे म्हणून घेतो लॅपटॉप आणि फसतो. आणि परत ते रिटर्न घ्यायला म्हटलं तर मग ते 4,000 5,000 रुपये कमी करतात. असं नाही की तुमच्याकडून लॅपटॉप घेतलाय तर 500 रुपये कमी करा. आता माझ्याकडे लास्ट टाइम पण एक केस आली होती की सर मी दुसरीकडून लॅपटॉप घेतला आणि त्याच्यात मला अशी फसवणूक झाली आणि तो रिटर्न पण लॅपटॉप घेत नाही. रिटर्न घ्यायचं म्हणलं की 4,000 रुपये कमी करा म्हणतोय. ते 1 दिवस वापरो किंवा 2 दिवस वापरो, तर अशा प्रकारचे लॉस होतात. तर त्याच्यामुळे ते लॉस वाचण्यासाठी तुम्ही पण थोडंसं नॉलेज घेत जावा. 4 ठिकाणी दुकानात जाऊन येत जा. त्या लोकांचे रिव्ह्यू पण तुम्ही गुगलवरती चेक करत जा की सेलर जो आहे त्याचे रिव्ह्यू कसे आहेत. प्लस तुम्ही मटेरियल बघत जावा. आता हा आपल्याकडे 5400 मॉडेल आहे. आता हाच एक कस्टमरने लॅपटॉप आणला होता की मी त्याला सांगितलं सर 18,000 किंमत आहे. ते म्हटले की नाही सर तुमच्याकडे महाग आहे, मला 14,000ला भेटते. पण ते कस्टमर खास आपल्याला हे दाखवण्यासाठी आलं की सर 16,000 मार्केटमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहे. मलाही माहिती आहे की अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये काय केस होती की त्याच्यामध्ये जे SSD आहे नॉर्मली आम्ही हा ब्रँडेड वापरतो. त्यांनी ही चायनीज पण वापरली नव्हती, ही 60 वाली वापरली होती. इथं 60 वाली इथे केबल लावून इथे आरामात SSD बसते अशी. तर त्यांनी ज्या SSD वापरल्या होत्या त्या 60 वाल्या वापरल्या होत्या. म्हणजे ते किती कॉस्ट कटिंग करतात. ते पण वापरून EMC वापरले होते. बॅटरी होती ती पण लोकल होती, SSD होती ती पण चायनीज होते. आणि जे कंडिशन होते ते इंडियन कंडिशन होते. आतमध्ये मी त्यांना खोलून दाखवलं की त्याच्यामध्ये किती डस्ट आहे, किती म्हणजे घाण आहे. तर आपले लॅपटॉप तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम क्लीन कंडिशनचे असतात. मित्रांनो जिथं प्राइसचा फरक असतो ना तर तिथे नक्कीच तुम्ही थोडासा डोकं लावून विचार करत जावा की हा प्राइसचा फरक का असेल. आता माय कम्प्युटर शॉप ही तुम्हाला माहिती आहे एकदम ट्रस्टेड आहे. तुम्ही गुगलवरती जाऊन रिव्ह्यू पण चेक करू शकता की आपल्याकडे काय क्वालिटीचे लॅपटॉप मिळतात. शेवटी तुमच्याकडे आपण पैसे घेतो तर पैशाच्या बदल्यात तुम्हाला सर्व्हिस चांगली मिळायला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. म्हणून आम्ही मार्केटिंगमध्ये बघा तुम्हाला कधीच दिसणार नाही की कुठला सेल चालू आहे किंवा कुठली ऑफर चालू आहे किंवा डिस्काउंट चालू आहे किंवा तुम्हाला 10 गिफ्ट देतो, 15 गिफ्ट देतो किंवा 5 गिफ्ट देतो. आम्ही गिफ्टमध्ये पण काम करत नाही. विषय काय होता तर तुमच्या लॅपटॉपमध्ये जर क्षमता असेल किंवा तो चांगला चालत असेल किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये जर चांगली सर्व्हिस देत असेल तर तुम्हाला गिफ्टची काय गरज नाही असं वैयक्तिक आमचं मत आहे. कस्टमर लॅपटॉप गेला तर 20,000 रुपयाचा, 15,000 रुपयाचा किंवा 30,000 रुपयाचा आणि त्यांना काय गिफ्ट द्यायचं 400-500 रुपयामध्ये गिफ्ट येतं. गिफ्टची प्राइस पण त्या लॅपटॉपमध्ये इन्क्लूड असते. पण कस्टमर गिफ्ट बघून कधी लॅपटॉप घेऊ नये असं मला वाटतं. त्यांनी काय बघायला पाहिजे की आतले पार्ट ओरिजिनल आहेत का, लॅपटॉपची कंडिशन कशी आहे,
परत समजा इन फ्युचर सर्व्हिस पाहिजे असेल तर ती सर्व्हिस पण कस्टमरला मिळायला पाहिजे, हे आमचं प्रामाणिकपणे मत आहे. आता तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा, मला कोणीही फोन करू द्या, मी त्यांचा सगळ्यांचा फोन रिसिव्ह करतो. जर मी काय बिझी असेल तर मी त्यांना कॉल बॅक करून विचारतो की काय रिक्वायरमेंट आहे. प्लस आपल्याकडे A to Z कस्टमरचे नंबर सेव्ह असतात. आता असं झालं की नंबर माझ्याकडे झाले 6,000च्या वरती, पर्सनल माझे 2,000 कॉन्टॅक्ट असतील, मी होम लोन मध्ये कामाला होतो आणि हे लॅपटॉपचे नाही म्हणलं ते 4,000 लोकांचे नंबर सेव्ह आहेत माझ्याकडे. आता याने मोबाईल पण हँग होतो, तो विषय वेगळा आहे. एक लिमिट आहे प्रत्येक गोष्टीचं. तुम्हाला जर लॅपटॉप पाहिजे असतील, चांगल्या कंडिशनचे पाहिजे, एकदम ट्रस्टेड लॅपटॉप पाहिजे असेल तर तुम्ही माय कम्प्युटर शॉपीला एकदा व्हिजिट करा. तर मित्रांनो, पाहिल्यात एवढे डिटेलमध्ये नॉलेज तुम्हाला कोणच सांगणार नाही आणि सर तुम्हाला सांगतात कारण सरांना या फील्डमध्ये बरंचसं नॉलेज आहे आणि त्यांनी स्वतः गेमिंग PC वगैरे पण मित्रांनो बिल्ड केलेले आहे. तर म्हणजे तुम्हाला असं जेन्युइन आणि ट्रस्टेड लॅपटॉप घ्यायचे असतील तर नक्की व्हिजिट करायला विसरू नका कुठे, माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारलेला की त्या व्हिडिओमध्ये टोटल लॅपटॉप काउंट जो कोणी सांगेल त्याला सर जीपे करतात. तर सर विनर कोण असणार आहे? यावेळेस जो विनर आहे ते आहेत तुळजाराम देशमुख सर आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन सर की तुम्हाला 1,000चं जीपे केलं जाईल. प्लीज तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ID प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड पाठवा आणि तुम्हाला 1,000चं जीपे केलं जाईल. देशमुख सर कॉंग्रॅच्युलेशन, लवकरात लवकर सरांना कॉन्टॅक्ट करा. त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये ज्यांनी लॅपटॉप घेतलेले आहेत आणि चांगला असा रिव्ह्यू दिलेला आहे त्यांना पण सर जीपे करतात. सर तो विनर कोण असणार आहे? याच्यामध्ये जे विनर आहेत ते अक्षय रोतकर आहेत. अक्षय रोतकर ऑफिशियल, त्यांनी खूप छान असा रिव्ह्यू दिलेला आहे, प्लस त्यांनी फोटो पण टाकलेला आहे. तर अक्षय सर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला 2,000चं जीपे करण्यात येईल. तर अक्षय सर पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. सरांकडे तुमचा नंबर आहे, सर तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करतील आणि ते गिफ्ट आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सर जाता 2 शब्द. मित्रांनो, काय आहे की आजकालचा जो जमाना आहे हा मार्केटिंगचा जमाना आहे किंवा फेसबुक इंस्टाग्रामचा जमाना आहे. मी तुम्हाला एक पोस्ट दाखवू इच्छितो. जसं की हा एक कोणाचा तरी कॅटलॉग आहे, मी नाव नाही घेणार पण बऱ्याचशा लोकांनी ओळखलं असेल काय. आता याच्यामध्ये काय लिहिलं तुम्ही एकदा चेक करा. काय लिहिलंय? एडिटिंग फुल सेटअप विथ 3 year वॉरंटी. आता यांनी काय सांगितलं? एडिटिंग. आता एडिटिंग काय करतो आपण? व्हिडिओ एडिटिंग करतो. व्हिडिओ एडिटिंगला काय लागतं? ग्राफिक कार्ड लागतं. पण याचं तुम्ही स्पेसिफिकेशन बारकाईने बघा. i5 धमाका ऑफर, पहिल्यांदा इथेच ऑफर टाकलेले, त्याच्यानंतर काय टाकले? i5. आता हे सेकंड जनरेशन आहे, सेकंड जनरेशनचा CPU आहे आणि U लिहिलंय यांनी. म्हणजे U जे प्रोसेसर आहे हे लॅपटॉपमध्ये यूज केले जातात. एक टायनी म्हणून असतो, T असतो आणि नॉर्मली जी सिरीज असते त्याच्यामध्ये हे U वगैरे लिहिलं नसतं, जे डेस्कटॉपचे प्रोसेसर आहे. पण हा i5 सेकंड जनरेशनचा डेस्कटॉप विकतोय. म्हणजे खूप मी कमीत कमी i5 6 जनरेशन तरी विकतो. हा सेकंड जनरेशन म्हणजे DDR3 वाला आहे. त्याच्यानंतर 16GB रॅम आहे, हेवी रॅम सांगितलं. 16GB टाकलं तर हेवी होत नाहीये. त्याच्यानंतर 256GB SSD, 3 year वॉरंटी, ते पण ही अशीच येणार आहे लोकल SSD EVM. ह्याच्यामध्ये पण काय प्रॉब्लेम नाहीये. आणि याच्यामध्ये लिहिलंय 2GBचं ग्राफिक इंटेल. आता याला ग्राफिक कार्ड म्हणता येईल का इंटेलला? तर ते तर बेसिकच आहे. ह्याच्यावरती काय एडिटिंग होणार आहे? काहीच एडिटिंग होणार नाही. विंडोज 11 Pro हे ठीक आहे, RGB कॅबिनेट हे पण ठीक आहे आणि 22 इंची मॉनिटर IPS पॅनेलवाला हा पण ठीक आहे. पण ह्याचं जे मेन स्पेसिफिकेशन आहे i5 कोर i5 आणि सेकंड जनरेशन, ह्याच्यावरती काय एडिटिंग होणार आहे? आणि प्लस त्याच्यामध्ये ग्राफिक कार्डच नाहीये. म्हणजे हे असं मिसलिडिंग केलं जातं. आणि हे जे लॅपटॉप डेस्कटॉप विकणारे आहेत ते लॅपटॉप पण विकतात आणि डेस्कटॉप पण विकतात. फक्त हे तुम्ही बघून घ्या की हे लिहिलंय म्हणजे तेच सगळं खरं आहे असं नाहीये. त्याच्यावरती 0% व्हिडिओ एडिटिंग वगैरे होणार. त्यासाठी तुम्हाला स्पेशल ग्राफिक कार्ड लागणार, कमीत कमी 2GB ते 4GBचं ग्राफिक कार्ड लागणार. मार्केटमध्ये अशी फसवेगिरी खूप आहे, तर त्याच्यापासून तुम्ही सावधान राहा. थोडंसं डोकं चालवा आणि मग लॅपटॉप किंवा डेस्कटॉप घ्या. आणि तुम्हाला जर काय वाटत असेल की समजा जर मला नवीन लॅपटॉप घ्यायचा किंवा एखाद्या ठिकाणी चांगली डील आहे का, तर तुम्हाला जर थोडंसं हे पाहिजे असेल की कन्फर्मेशन, तर त्यासाठी तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती कॉल करू शकता किंवा नॉर्मल कॉल पण करा. तुम्हाला गायडन्स पण फ्रीमध्ये देईल. असं नाही की त्यासाठी काही चार्जेस लागेल. हा फक्त एक लिमिट आहे की तुम्ही सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंतच कॉल करायचा आहे. त्याच्यानंतर पर्सनल काम असतात किंवा पर्सनल मी खेळायला वगैरे कुठे गेला असेल तर त्यावेळेस रिप्लाय देऊ शकत नाही. सरांनी एक चांगला असा संदेश दिलेला आहे. मार्केटमध्ये खूप सारे फ्रॉड होते, तर त्या फ्रॉडला बळी पडू नका आणि समोरच्याला क्वेश्चन विचारा, जेणेकरून तो पूर्ण तुम्हाला त्याबद्दलचं नॉलेज मिळून जाईल आणि घ्यायचं की नाही तो तुमचा डिसिजन तुम्ही पुढे घेऊ शकता. सर जाता पर्यंत ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. इथला जो ऍड्रेस आहे फ्लॅट नंबर 102,
सोसायटीचं नाव आहे नागसृष्टी, नियर भाजी मार्केट, आंबेगाव, बिके, पुणे 46 आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. शॉपचं जे टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत आहे आणि बुधवारी आपलं वीकली ऑफ असतं. तर मित्रांनो, यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल, तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला असेल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.